तर भावनो, आज आपल्यासोबत आहे 2024 ची सुझुकी फ्रॉन्क्स. आपण याचं इंजिन बघूया आधी. अँड हिअर वी गो, हिअर वी गो, हिअर वी गो. 1.2 लिटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन, जे की प्रोड्यूस करत आहे 89 हॉर्स पॉवर ॲट डेट 6000 RPM. आणि आपण याचे बघणार आहोत डे रनिंग लॅम्प्स. इथे येतात तुमचे हेडलाईट. ह्यामध्ये तुम्हाला हाय अप्पर, हाय डिपर, ट्राय LED हेडलॅम्प्स, ह्यूज असं ग्रिल आणि LEDs परत चेंज होतात तुमचे इंडिकेटर्स मध्ये. आपण आता याची लेंथ बघूया. गाडीची लेंथ येते 3995 mm ची. तुम्ही बघू शकता गाडीची डिझाईन अतिशय क्रॉस ओव्हर काइंड ऑफ आहे. तुम्हाला ब्लॅक कलरचे ग्लॅडिंग्स मिळतात आणि इथे येतोय तुमचा 195/60 R16 चा मॅगवेल. टायरचा साईज मोठा दिलेला आहे. हे आहेत तुमचे आउटसाइड रिअर व्ह्यू मिरर्स. इथे आहेत तुमचे त्याच्यावरचे इंडिकेटर्स. प्रॉपर असे तुम्हाला रूफ रेल्स मिळतात. नॉट फंक्शनल बट रूफ रेल्समुळे डिझाईन खूप चांगले मिळते. आणि तुम्ही बघा स्लोपिंग ॲज सच तुम्हाला ह्या गाडीचं डिझाईन मिळत आहे. आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे शार्क फिन अँटेना, त्याचसोबत स्पॉइलर काइंड ऑफ ट्रीटमेंट. आणि तुम्ही अँगल बघा, इतकं स्लोपिंग आहे. हे डिझाईन मला खूप आवडतं आहे. त्यानंतर तुमचे येतात कनेक्टिंग टेल लॅम्प्स फुल LED मध्ये. हे आहेत तुमचे इंडिकेटर्स. हा आहे तुमचा रिव्हर्स लाईट आणि परत इथं सुझुकीचा लोगो. आपण आता याचा बूट स्पेस बघूया. तो मिळतोय आपल्याला 308 लिटरचा बूट स्पेस. तुम्ही बघू शकता अतिशय डीप आणि ह्यूज असा बूट स्पेस तुम्हाला मिळतो. आणि बंद करण्यासाठी इथे एक ग्रॅब दिलेला आहे हँडल. हा आहे तुमचा बूट बंद. प्रॉपर अशी डिफ्युजर वाली ट्रीटमेंट. इथे आहेत तुमचे पार्किंग सेन्सर्स. आता आपण याचा बघूया सेकंड रो. तर वाईड असे ओपनिंग डोर्स. डोरवरती तुम्हाला 2 कलरचे ट्रीटमेंट दिलेली आहे. सॉफ्ट कुशनिंग दिलेलं आहे. चांगले तुम्हाला पॉकेट्स मिळतात. 1 लिटरची बॉटल आरामात बसते. आता मी आत बसून दाखवतो. आता ज्यावेळी आपण आत बसतो, आत बसताना तुम्हाला इथं हा जो छोटासा स्पेस आहे हेड तुमचं लागू शकतंय. पण इथं मिळतं तुम्हाला स्पेसियस असं लेग रूम, चांगला अंडर थाय सपोर्ट आणि अतिशय रिलॅक्स असा सेकंड रो. पण स्लोपिंग असल्यामुळं हेडचा स्पेस, हेडरूम अतिशय कमी आहे. माझी हाईट 6 फूट आहे. पण मला हा खूप कमी वाटतो. त्यानंतर तुम्हाला मागं AC वेंट्स मिळत नाहीत. त्यानंतर इथं तुम्हाला चार्जिंग सॉकेट मिळतो. आपण ही जी गाडी बघायला लागलो ही आहे डेल्टा प्लस. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला AC वेंट्स मिळून जातील. 3 प्रॉपर तुम्हाला हेडरेस्ट या गाडीत दिलेले आहेत. 3 जणांना आरामात बसता येईल इतका स्पेस तुम्हाला या गाडीत मिळतो. त्याचबरोबर आतमध्ये इथं लाईटची प्लेसमेंट आहे आणि होल्ड करायला एक हँडल इथं तुम्हाला दिलेला आहे. पण भावानो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. इथं दिलेला हा ग्लास कशासाठी आहे हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आपण बघूया ह्या गाडीची ड्रायव्हिंग सीट. लेट्स गो. आता आपण बघूया ड्रायव्हिंग सीटचा एक्सपिरियन्स. आता आतमध्ये आपण बसलेलोच राहूत, पण इकडे बघूया आपण कंट्रोल्स. हे आहेत तुमचे पॉवर विंडोचे कंट्रोल्स. हे आहे तुमचे लॉक अनलॉकचं स्विच. आउटसाइड रिअर व्ह्यू मिररचे कंट्रोल्स. इलेक्ट्रॉनिकली फोल्डेबल मिळतो. 3 कलरमध्ये ट्रीटमेंट दिलेला हा डोर. चांगले असे डोर पॉकेट्स. 1 लिटरची बॉटल आरामात बसते. चला तर आता आतमधलं बघूया. त्याचबरोबर तुम्ही आधी इथं बघू शकताय. इथं तुम्हाला खूप सारे डमी बटन्स मिळतात. ऑटोमॅटिक स्टार्ट स्टॉपचं बटन, हेडलाईट लेव्हलर, ट्रॅक्शन कंट्रोल ऑफचं बटन. इथं थोडंसं स्पेस दिलेलं आहे. बॉनेट उघडायचं स्विच, फ्यूल लीड ओपन करायचं स्विच. बरोबर तुम्हाला पॅडल्स दिलेले आहेत. एक डेड पॅडल काइंड ऑफ ट्रीटमेंट सुद्धा इथं तुम्हाला दिलेली आहे. आता आपण बसलेलो आहोत ह्या स्पोर्टी अशा सुझुकीच्या ड्रायव्हिंग सीटवर. फ्रॉन्क्सचं अतिशय इंटेरियर सुद्धा तुम्ही बघा अतिशय स्पोर्टी आहे. आता आपण पहिल्यांदा येतो याच्या मल्टीमीडियाकडे. तर तुम्ही बघू शकताय आपण हे कनेक्ट केलं आहे एका वायरलेस ॲपल कारप्ले सोबत. तर छान असं तुम्हाला गाणं मिळत आहे. 4 स्पीकर्स आहेत, 2 ट्विटर्स आहेत. पण ह्याचबरोबर ह्या गाडीत तुम्हाला मिळत आहे ॲव्हरेज किती पडायला लागले ती गोष्ट दिसते. ॲव्हरेज स्पीड दिसतंय तुम्हाला. डोर अनलॉकचे ऑप्शन्स, एकच डोर उघडला पाहिजे, सगळे डोर अनलॉक झाले पाहिजेत, ह्या गोष्टी दिसणार आहेत. त्याचसोबत वॉर्निंग्स काय येतात ह्या गोष्टी तुम्हाला दिसतात. त्याचसोबत तुम्हाला ह्या गाडीमध्ये क्लॉक वगैरे ह्या गोष्टी, GPS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्यामधल्या आपल्या मल्टीमीडियामध्ये दिसत आहेत. खाली येत आहेत तुमचे AC वेंट्स. हा आहे तुमचा हजार्ड लाईटचं स्विच, कार्बन फायबरवाली ट्रीटमेंट. त्यानंतर हे आहे तुमचे AC कंट्रोल्स. मला हे AC टॉगल म्हणजे ACचे स्विच खूप आवडतात. तुम्ही बघू शकताय मस्त आणि सॅटिस्फाईंग आहेत. आणि डिस्प्ले दिलाय खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि फिजिकल सर्व बटन आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. त्याचसोबत तुम्ही इथं बघा तुम्हाला एक चार्जिंग पोर्ट दिलाय.
इथं तुम्हाला दिलेलं आहे USB, इथं तुम्हाला फोन ठेवायला स्पेस, 2 तुमचे कप होल्डर्स, त्याचसोबत इथं पण तुम्हाला कार्बन फायबरवाली फिनिशिंग दिलेली आहे. त्यानंतर हा येतो तुमचा ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन. त्यानंतर इथं तुमचे आहे हँडब्रेकची प्लेसमेंट आणि हा बसवलेला आहे आफ्टर मार्केटवाला हँडरेस्ट. आता आपण बघणार आहोत त्याचा स्टेरिंग आणि त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंट क्लस्टरकडे. स्टेरिंग तुम्ही बघू शकता बेसिकली टिपिकल सुझुकीवाले स्टेरिंग. इथं येतात तुमचे मल्टीमीडियाचे कंट्रोल्स, हे आहेत तुमचे ब्ल्यूटूथचे कंट्रोल्स. स्टेरिंग तुम्हाला हाईट ॲडजस्टेबल मिळते, पण रिच ॲडजस्टेबल नाही आहे. स्टेरिंग पुढं मागं होत नाही. आता येऊया आपण ह्याच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरकडे. तर तुम्ही बघू शकता इथं आहे तुमचं RPM मीटर, हे आहे तुमचं स्पीडोमीटर, इथं तुम्हाला फ्यूल आहे, इथं तुम्हाला इंजिन टेम्परेचर आहे, हे आहे तुमचं क्लॉक, हे आहे तुमचं आउटसाईड टेम्परेचर, गिअर पोझिशनिंग, त्याचसोबत इथं तुम्हाला दिसतंय ॲव्हरेज आपल्याला किती पडतंय. आता तुम्हाला 2 टॉगल स्विच मिळतात. एका आहे ना तुम्ही ट्रिप A, ट्रिप B आणि ओडोमीटर ह्या गोष्टी तुम्ही बघू शकताय. आणि ह्या टॉगल स्विचनं तुम्हाला बघता येत आहे ॲव्हरेज, रेंज आणि करंटली आता गाडी सुरू असताना इन्स्टंट ॲव्हरेज, ह्या इतक्या इन्फॉर्मेशन्स तुम्हाला या गाडीत मिळतात. त्यानंतर इकडे दिलेले आहेत तुमचे हेडलाईटचे कंट्रोल्स. ऑटोमॅटिक हेडलाईट तुम्हाला या गाडीत मिळतो. इकडे आहेत तुमचे वायपरचे कंट्रोल्स. वायपरचा स्प्रे आपण बघूया एकदा. बापरे, ह्या गाडीचा स्प्रे डायरेक्टली तुमच्यावरती एक गन शूट केल्यासारखं आहे. आणि विंडो सुद्धा क्लीन खूप छान होता. आणि तुम्ही बघू शकता विंडो गाडीची अतिशय छोटी आहे. एक स्पोर्ट व्हेकल चालवायला लागला असा फील आणि अपिअरन्स मिळतोय. आणि तुमचा डॅशबोर्ड बघा, डॅशबोर्ड सुद्धा ह्यूज आहे खूप. आणि अंदाज तिकडचा म्हणजे बॉनेट तुम्हाला प्रॉपर एक क्रॉसवर चालवलेलाचा फील ह्या गाडीत मिळतोय. त्यानंतर तुम्ही बघा इकडच्या सुद्धा AC वेंटच्या इथं तुम्हाला कार्बन फिनिशिंग दिलेलं आहे. तर इकडं आपण ज्यावेळी येतोय इथं सुद्धा तुम्हाला लाईट्स दिलेले आहेत. मॅन्युअली डिमिंग इनसाइड रिअर व्ह्यू मिरर. त्याचबरोबर इकडे आहे तुमचा एक मिरर, पण लाईट ॲज काही मिळत नाही. त्याचसोबत ह्या बाजूला मिरर दिलेला नाही आहे. तर भावनो, ही होती आपली सुझुकीची फ्रॉन्क्स. आपण ही गाडी चालवायला कशी आहे बघूया. देन लेट्स गेट गोईंग. सो सेफ्टी फर्स्ट, सीट बेल्ट फर्स्ट अँड इन टू द फर्स्ट गिअर. नो, ही गाडी आहे ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन. इन टू द ड्राईव्ह मोड, AC आपला एकवर आहे अँड हिअर वी गो. तर आपलं येणार आहे 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन. याचा परफॉर्मन्स जर मी बोलत असताना मी सांगू शकतो की गाडी उठत नाही, म्हणजे तुम्हाला पॅडलवर प्रेस करावं लागतं त्यावेळी गाडी मूव्ह होते. तर ह्याच्या आपण फायद्यांबद्दल आणि तोट्यांबद्दल बोलणार आहोत. तर ह्या गाडीचा पहिला फायदा आहे 1.2 लिटरचं इंजिन असून सुद्धा ते इंजिन अतिशय सायलेंट आहे. तुम्हाला जो केबिनचा जो नॉईज आहे किंवा केबिनमधला जो कम्फर्ट आहे तो एकदम छान मिळतो तुम्हाला ह्या गाडीत. आणि तुम्ही बघू शकता गाडी अतिशय स्टायलिश आहे. गाडीचं सेटिंग वगैरे असेल, इंटेरियर असेल, 2-3 कलर्स यूज केले डॅशबोर्डवरती असेल, तर खूप मस्त वाटतंय. तुम्हाला एक लक्झरियस व्हेकल चालवायला लागलं असा फील येतोय. इवन दो तुम्ही बॉनेट वगैरे जर बघाल तर तुम्हाला असं फील होतंय की तुम्ही कुठले तरी एक SUV चालवायला लागलाय किंवा एक प्रॉपर क्रॉस ओव्हर व्हेकल चालवायला लागला असा फील तुम्हाला या गाडीत मिळतो. त्यानंतर या गाडीचे सस्पेन्शन सुद्धा खूप स्मूथ आहेत. आपले छोटे सिटीतले बम्प्स वगैरे आहेत ते गाडी इझिली सस्टेन करून घेते. त्यानंतर गाडीची लेंथ वगैरे सुद्धा कमी आहे. तर सिटीतून गाडी चालवण्यासाठी गाडी मला एकदम परफेक्ट वाटते. त्याचबरोबर हे तुम्हाला जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळतं हे सुद्धा चांगलं कम्फर्ट तुम्हाला मिळवून देतं. त्यानंतर आपण बघितलं मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला ही गाडी जवळपास 18चा ॲव्हरेज देते. तसं ARAI क्लेम ह्याचा 22चा आहे, पण आपल्याला 18 ॲव्हरेज पडत आहे. 17-18 सिटीमध्ये ऑटोमॅटिक अजून काय पाहिजे भावनो. तर हे बेस्ट ॲव्हरेज मला वाटतं. त्यानंतर येतं याचं स्टेरिंग अतिशय स्मूथ आहे. वन हँड ऑपरेशन्स अतिशय इझिली जातात. त्याचबरोबर याचा टर्निंग रेडियस सुद्धा कमी आहे. हो भावांनो, टर्निंग रेडियस हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट वाटतो तुम्ही ज्यावेळी सिटीमध्ये ट्रॅव्हल करत असता. तर तो सुद्धा मला या गाडीचा चांगला वाटतो. आता येतोय आपण ह्याच्या निगेटिव्ह पॉईंट्सकडे. निगेटिव्ह पॉईंट्समध्ये बोलत असताना सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा निगेटिव्ह पॉईंट मला या गाडीचा वाटतोय तो म्हणजे याचा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. तर भावांनो, ह्या गाडीला जो ट्रान्समिशन दिलाय तो आहे ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन. म्हणजेच काय, मॅन्युअलच ट्रान्समिशन आहे. हे ऑटोमॅटिकली शिफ्ट होणार आहे का ॲक्च्युएटर सोबत. तर त्याच्यामुळं गिअर शिफ्टिंगमध्ये खूप लॅग येतो. याच्या एवढा लॅग तुम्हाला फील होणार आहे गिअर शिफ्ट होत असताना, तर ते थोडंसं अनोईंग वाटतं मला. त्यानंतर पॉवर म्हणजे 90 हॉर्स पॉवर जरी गाडी असली तरी तुम्हाला फील नाही होत की तुम्ही अशी एक मोठी गाडी ड्राईव्ह करायला लागलाय किंवा एवढं
हॉर्स पॉवरची एक गाडी तुम्ही चालवायला लागला असं तुम्हाला फील नाही होत. तर हे मला 2 निगेटिव्ह पॉईंट्स वाटले. टायर वगैरे बघाल तर तसे आहेत, बरोबर आहेत, परफेक्ट आहेत. बट देन हे 2-3 मुद्दे मला वाटतात की गाडीचे चांगले असायला हवे होते. तर एवढंच होतं भावना ह्या गाडीबद्दल. जर तुमच्याकडे फ्रॉंक्स आहे तर त्या फ्रॉंक्सचा परफॉर्मन्स काय तोही मला तुम्ही सांगा. तुम्हाला हे AMT ट्रान्समिशन कसं फील होतंय ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि हो भावांनो, आपल्याकडं अशा सर्व प्रकारच्या गाड्या सेलसाठी अवेलेबल असतात. जर कुणाला अशी कोणती फ्रॉंक्स असेल, बलेनो असेल, सुझुकी, टोयोटा किंवा स्कोडाच्या गाड्या हव्या असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे. संपर्क करा, आपण तुम्हाला एक बेस्ट व्हेकल सेकंड हँडमध्ये मिळवून देऊ. त्याचबरोबर भावांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर भावांनो सबस्क्राईब करा आधी. तुम्ही सबस्क्राईब केलं तर अशा अजून भन्नाट गाड्या घेऊन मी तुमच्या भेटीसाठी पुन्हा येईन. तोपर्यंत राम राम.